महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि वाद हा खरं तर महाराष्ट्रासाठी नवा प्रकार राहिलेला नाहीये आणि यापैकी बहुतांश वेळेला पंचांचा निर्णयच वादांच्या मुळाशी असतो। शिवराज राक्षेच्या रागाला सुद्धा पंचांचा निर्णयच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया अनेक जण व्यक्त करतात। पण खरंच शिवराजच्या बाबतीत पंचांचा निर्णय चुकला का? कुस्तीच्या मैदानातला नियम नेमका काय सांगतो आणि तोच नियम शिवराजला लावला गेला की नाही याचंही उत्तर आम्ही शोधलं। अहिल्यानगरच्या मैदानात नक्की काय झालं? शिवराज राक्षे खरंच चितपट झाला की शिवराज राक्षे विरोधात कुणी कट रचला? साहजिक आहे ते पैलवानांनी राग अनावर झालेला, चुकीचा जर निर्णय दिला तर राग अनावर झालेला आहे। त्यात काय असं मला चुकीचं आहे असं वाटत नाही। पण पैलवानाच्या दोन्ही भुजा टेकायला लागतात। दोन्ही भुजा हा आता ह्या कुस्तीत कशा बुजलेल्या शिवराज राक्षसी एक भुज टेकलीच नव्हती, एकच टेकलेली। कालचा प्रकार बघितला की नाही तू? बरोबर झाला ना, राक्षे हरलाच होता। आता काय नव्हतं? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो कुस्तीतल्या मैदानातले द्रोणाचार्य काका पवार यांच्या आखाड्यात। काका पवार आणि त्यांच्या शागिर्दांनी अहिल्यानगरच्या मैदानातला अख्खा डावच पुन्हा मैदानात घडवून दाखवला। आता हे ही डाक मारली, हे जे आहे ना ही टेकलं पाहिजे पूर्ण। आता हे मानावळ, आता ह्याला टेकलं म्हणतात। ही कुस्ती राईट। काय झालं होतं? काल किती भाग त्याचा गेलेला होता? एवढाच भाग होता? नाही अजून थोडं असा एवढा भाग होता। त्याच्यामुळं कुस्ती रेफरीने थांबायला पाहिजे होतं। आक्षेप घेतला होता ना? नाही रेफरी जोपर्यंत सिटी वाजवत नाही तोपर्यंत त्यांनी रेफरीने तिथं 3 वेळेला हात मारला की नाही? नाही 3 वेळा नाही हात मारला ना हात 3 वेळेला। ते बघत होता, असा बसला होता। हो बसला होता आणि 3 असं वेळेला हात नाही, मारला त्याने। तेच बघतो असं। आता मी ही बसलेला आहे, आता थोडंसं दाब असं त्याला वाटलं ही कुस्ती झालेली नाही। ते काय केलं, इकडं तिकडं। पण मग नक्की चितपट कधी होतो? एखादा कुस्तीपटू चितपट झाल्याचं सिद्ध कधी होतं? हेही काका पवारांनी स्पष्ट करून सांगितलं। ही जी पोझिशन आहे ह्या पोझिशनला आक्षेप घेतला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे। यस, आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे इथे गुण मिळतो की नाही? हा इथं 4 गुण मिळाले ना ह्याला, म्हणजे त्या वरच्याला 4 गुण, 100ला 4 गुण मिळालेले यस आहेत। यस। मग आक्षेपाचा भाग काय? इथं चितपट नाही दिलं पाहिजे होता। कुस्ती एकतर त्याच्यातून वाचला, स्पर्धी वाचला। तिथं आज हो बाहेर निघाला, निघ बाहेर काढा, हात काढ ना, निघ बाहेर निघ। अच्छा, हा असा निघू शकतो? निघू शकत होता। मग इथं निघाला असता तर त्याला काय झालं असतं, त्याला 4 पॉईंट मिळाले असते, ह्याला 0 मिळाला असता। म्हणजे इथे राक्षेला 0 गुण मिळणार होते। हो 0 मोहळला 4 गुण मिळणार होते। यस। पण कुस्ती खडी लागली असते। तुमचं असं म्हणणं आहे की जो निकाल जशा पद्धतीने येणं अपेक्षित होतं यस नाही? खरं तर शिवराज राक्षे हा डबल महाराष्ट्र केसरी आहे। हा सामना जिंकला असता तर तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता आणि त्यानंतर त्याला सरकारी नोकरी मिळाली असती। पण शिवराज राक्षेला या सामन्यात मुद्दाम हरवण्यात आल्याचा आरोप होतो। खांदे टेकलेला नाही, तुम्ही व्हिडिओ पण चेक करू शकता। आणि अध्यक्षांनी, कुस्तीगीर संघटनेच्या सेक्रेटरींनी पण स्वतः काल मुलाखत दिली। ती मुलाखत चालू आहे आता न्यूजला, की पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय झालेला आहे। मग पंचांचा जर निर्णय चुकीचा होत असेल तर एखाद्या खेळाडूचं नुकसानच आहे। मग तुम्ही खेळाडूवर जर तुम्ही निलंबित खेळाडूला करताय तर मग पंचांवर काय आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे ना त्यावरती। तुम्ही जर 10 वेळा जर लाथ मारलेलं दाखवू शकता तिथं, तर मग कुस्तीचा व्हिडिओ तुम्ही का दाखवू शकत नव्हता? संघावर आहे, रेफरीला कुस्ती द्यायची का नाही द्यायची ती ठरवणार। रेफरीनं दिली तरी कुस्ती चितपट आहे। याचा अर्थ असा की काका पवारांचं जे अगाध ज्ञान आहे तेवढं त्या रेफरीचं नाहीये। बिलकुल नाही हो, ते रेफरी काय म्हणजे कुस्ती खेळ लोक कुस्तीचे निकाल बसले। काहीतरी हेतू आहे त्यांचा। काय असेल हेतू त्यांचा काय तुम्हीच सांगू शकता ना महाराष्ट्राला, आम्हाला काय माहिती आहे हेतू काय ते त्यांना माहिती। ती कुस्ती बरोबर चालली होती, त्या कुस्तीत नाव ठेवू शकत नाही। म्हणजे मोहोळ जो अंतिम विजेता आहे त्याबद्दल तुमचा आक्षेप नाही, फक्त राक्षेला ज्या पद्धतीनं केलं त्याच्याबद्दल आक्षेप। बरं, आक्षेप त्याच्याबद्दल आहेच। गेल्या काही दिवसात राज्य कुस्तीगीर संघटनेमध्ये मोठे बदल झाले आहेत। विशेषतः संघटनेमध्ये फूट पडल्यापासून संघटनेच्या कारभारावरच प्रश्न विचारले जात आहेत। काका पवाराची जिरवायची हे रात्र काका पवार इथं आहे, घर कुटुंब सगळं सोडून याला इतके फाटे फुटतायत। आणि त्यामुळं मला महत्वाचं काय की जो आता काकांच्या तालमीतनं जो डेमो महाराष्ट्राला मी दाखवला, मला वाटतं अधिक सुस्पष्टता त्यातनं आलेली आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।